मित्रांनो, आता आलो हॅब्बे फॉल्सला. मडिकेरी सिटीपासून 9-10 किलोमीटर असेल. एकदम जंगलामध्ये आणि असा डोंगर उतरून खाली आलो आहे. जंगलामध्ये पूर्ण प्रॉपर जंगल आहे. आणि आता नारळ पाणी पितो जरा आणि मग निघतो पुढे वॉटरफॉल बघायला. छान नारळ पाणी मलाईवाला पिऊन आम्ही आता हॅब्बे फॉल्स कडे आता चाललो आहे. फॉर 2 10 rupees per person. बस. फक्त 10 रुपये तिकीट आहे एंट्रीसाठी पर पर्सन. तिकीट काढून आता आम्ही धबधब्याच्या दिशेने निघालो आहे. धबधबा वाटतं थोडंसं चालत जाऊन खाली आहे. मस्त छान. इथे पण पूर्ण झाडीच झाडी आहेत जंगलामध्ये असल्यामुळे. खरंच एवढं छान दृश्य आहे. म्हणजे इथे जेवढे पण पॉईंट आहेत, कुठेही जा जंगलच जंगल आहे. जंगलाशिवाय इकडे काहायचं नाही. बरं, जंगलामध्ये असं पण नाही की छोटी झाडं, सगळी झाडं मोठी आणि उंचच्या उंच. सर्व उंचच्या उंच झाडे आणि एकदम घनदाट जंगल आहे. पीछे से भी ले लो. हाँ, पीछे से भी ले लो. वाव, मस्त, खूप छान दृश्य. बाराही महिने हा धबधबा चालू असतो. या धबधब्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा उन्हाळ्यातही, इवन मे महिन्यात सुद्धा हा धबधबा चालू असतो. हॅब्बे वॉटरफॉल. मित्रांनो, छान व्ह्यू आहे. आणि इथे पहिले या ब्रिज होता. ब्रिजवरून म्हणजे सेंट्रल व्ह्यू घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी होता, पण मला वाटतं बऱ्याच वर्षापासून हा ब्रिज तुटलेलाच आहे. त्यामुळे फक्त इकडे रेलिंग लावली आणि इथूनच फक्त व्हिडिओ घेऊ शकतो. आपण आता मस्त असे ड्रोन शॉट घेऊया.
मित्रांनो, बऱ्यापैकी खाली उतरायला होतं. तेवढंच वरती चढण पण होतं, पण चढताना वन टेकमध्ये चढलो. मला वाटलं नव्हतं की लगेच येऊ शकतो. असं वाटलं की थांबत थांबत यावं लागेल, पण झाडी आणि एवढी हिरवळ आहे आणि वातावरणही तेवढं छान आहे, त्यामुळे वरती यायला काय वाटलं नाही. आणि अशा प्रकारे मी ॲपे फॉल बघून आता उडुपीच्या दिशेला चाललो आहे. आता आम्ही कूर्गवरून उडुपीला निघतो आहे. साधारण 9 वाजेपर्यंत आम्ही उडुपीला पोहोचू आणि पुढचे 2 दिवस आपण उडुपी फिरणार आहोत. आम्ही आता चाललो आहे मँगलोरला, म्हणजे कूर्गपासून उडुपीला, म्हणजे मँगलोरवरून. तर तुम्ही हा रस्ता बघा, किती मस्त जंगलातून आहे. पूर्ण झाडी झाडी जंगलामध्ये. आणि असं आहे की काय काय ठिकाणी तर येताना असं पण जाणवलं की कुठे प्रकाशच पडत नाही रस्त्यावर सूर्याचा. आता 5:45 वाजले, सूर्य बऱ्यापैकी खाली आलाय. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 11 आणि मी आता आलो आहे कापूला, जे उडुपीच्या एक 10 किलोमीटर अलीकडे असेल. आणि आता कापूला जे कापू बीच आहे आणि कापू लाईट हाऊस आहे तिथे, त्या गावामध्ये आहे हायवेला एक सृष्टी रेसिडेन्सी म्हणून रूम आहे, हे आहे हॉटेल आहे. तिकडे आज मी थांबणार आहे रात्री, कारण इथून मट्टू बीच जवळ आहे. 3 किलोमीटर आहे मट्टू बीच, त्यामुळे इथेच थांबलो आहे कापूला. आणि इथून सकाळी लवकर उठून मट्टू बीच करून मग उडुपीमध्ये जाणार कृष्णा मठ करायला. आता इथे कापूमध्ये K1 म्हणून हॉटेल आहे, तिकडे मला AC रूम नाही मिळाले, त्यामुळे मी तिथे थांबलो नाही. तिथे पण छान रूम आहेत. मग तिकडे K1ला जेवण केलं. सी फूड स्पेशलिस्ट आहे, तर सी फूड खूप चांगले आहेत तिकडे, त्यामुळे तिकडे जेवलो. मी जेवून इकडे आलो आहे. आणि आता भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत बाय, गुड नाईट.